हाय, मी पूनम. कसे आहात? गणपती बाप्पाचं आगमन होतंय. बघा, गणपती बाप्पासाठी काय काय तयारी आम्ही केली आहे. सगळं घरीच डेकोरेशन बनवलंय आणि गणपती बाप्पा आलेले आहेत. किती सुंदर अशी छानची छोटीशीच मूर्ती आमची. आणि बघा, वरती आम्ही पताके लावलेले आहेत आणि बाप्पाला छान छान असं अलंकार दादरवरून घेतलेत. मोदकाचा हार आहे, दुसरे वेगवेगळे कंठी आहेत आणि बाप्पा आमचा खूप सुंदर दिसतोय. अशा प्रकारे आम्ही हे सुंदर असं घरात छोटंसं डेकोरेशन केलंय. माझं काम आता चालू होतंय ते म्हणजे रांगोळी घालायचं. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी खूप छान वाटतं. गणपतीचे कान उघडायला सकाळी ढोल वाजवत येतात, मग त्यांना आपल्याला दक्षिणा द्यावी लागते. हे सगळं गावी अनुभवायला मिळतं. बाप्पासाठी आदल्या दिवशी कळ्या आणून ठेवल्या जातात आणि मग त्याची अशी सुंदर सुंदर जास्वंदाची फुलं बाप्पाला वाहायला मिळतात. गावी सगळ्या लोकांना एकत्र आणणारा सण म्हणजे बाप्पा, गणपती बाप्पा. भटजी येतात आणि भटजी पूजा करतात. मग त्यानंतर आपण सगळेजण बाप्पाचा आशीर्वाद घेतो. धूप दाखवल्यानंतर एकदम घर प्रसन्न होऊन जातं. नंतर आमची घाई असते ती जेवणाची. जेवणासाठी मी तर बघा पहिल्यांदाच मोदक करते आहे आणि बाकी सासू माझी मदत करते आहे. अशा प्रकारे मी मोदक बनवले आहेत आणि ते खरंच खूप छान झालेले होते. मग गावी काय असतं की नैवेद्य दाखवावं लागतं किंवा कोण कोण लोक आपल्याला डायरेक्ट जेवणाच्या वेळेलाच 5 पानं दाखवतात आणि इकडे आजूबाजूची लोक आपल्याला नैवेद्य घेऊन येतात. मग ते नैवेद्य आपल्याला जेवावं लागतं. आणि आज पहिल्या दिवशी 5 प्रकारच्या भाज्या केल्या जातात. गाईला पान दाखवलं जातं. पानात दिलेलं गाईने असं पटकन खाल्लेलं आहे. मग आम्ही लोक आजूबाजूच्यांकडे सुद्धा गणपती बघायला जातो, पाया पडायला जातो. आमच्या गावात पण शिवशक्ती भजन मंडळ आहे. यामध्ये गावातल्या बायका सुंदर सुंदर भजन करतात आणि त्यांचा आवाज ऐकल्यावर कान एकदम तृप्त होऊन जातात. खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. पेटी, तबला हे सगळं आता मुली, इथल्या बायका सगळं शिकल्यात आणि सगळं स्वतः करतात. ते बघून एक वेगळाच आनंद होतो. बाजूच्या काकीकडे 5 ब्रह्मकमळ फुललेली, त्यातलं एक आमच्या बाप्पाला वाहलं. नंतर नेक्स्ट डे दररोज अशीच बाप्पाची सकाळी उठल्यावर पूजा केली जाते, आरती केली जाते, दुपारची, रात्रीची, नमस्कार केला जातो, आशीर्वाद घेतला जातो. आणि कोकणातल्या स्पेशल आहेत त्या करंज्या, नेवऱ्या. कोणी आपल्याकडे आलं की त्यांना त्या चाकायला देतात, पुढे केल्या जातात. अशा प्रकारे होता आमचं गणपती बाप्पा आरुसकर हाऊसचा.